नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजमुद्रा करिअर अकॅडमी देवळवरच्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आपण पुढचा नवीन व्हिडिओ घेऊन आलो तर आपल्या समोर त्रिकोणी संख्येवर आधारित। आपल्या सर्वांना माहिती आहे त्रिकोणी संख्या म्हणजे काय असतं की दोन क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराचे निमपट म्हणजे काय की त्रिकोणी संख्या आहे। त्यावर आपण एक प्रकारचा प्रश्न पाहिलेला आहे की पाया दिलेला असतो, त्याची त्रिकोणी संख्या आपल्याला काढायची असते, बरोबर आहे का नाही? ओके, तर आपण काय करणार आहे की कधी कधी काय दिलेलं असतंय की बहुत ती त्रिकोणी संख्या दिलेली असते, काय दिलेली असते ती त्रिकोणी संख्या दिलेली असते, तिचा पाया काढायचा सांगितलेला असतो। तर आपल्याला इथे एखादी एक नवीन प्रश्न दिलेला आहे, काय दिलेले आहे इथं की लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज 121 आहे। ओके, तर त्यापैकी लहान संख्या कोणती, काय करायचं सांगितलं, त्यापैकी लहान संख्या कोणती? तर आपल्याला इथं सर्वप्रथम समजून घ्यायचं आहे की 121 त्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज किती आहे, 121 आहे। आणि कोणत्याही दोन त्रिकोणी संख्या ज्या असतात त्यांची जी बेरीज आहे ती वर्ग संख्या असते। ओके, तर ती वर्ग संख्या असते म्हणून आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे, ती एका वर्गमुळात लिहायची आहे। ओके, आणि याची घ्यायची आहे वर्गमूळ। ओके, हे झाले याचे वर्गमूळ। जे वर्गमूळ घेऊ तो झाला मोठा पाया, तो काय झाला मोठा पाया। ओके, आणि या अगोदरची जी संख्या राहील, ओके, या अगोदरची जी संख्या राहील 10, तो झाला लहान पाया। ओके, लहान पाया। तर इथे सांगितलंय आपल्याला लहान संख्या काढायला, म्हणून लहान संख्या कोणती आहे आपल्याला दिलेली 10। ओके, 10 गुणिले 11 भागेला 2 त्रिकोणी संख्या काढणे, काय आहे त्रिकोणी संख्या काढणे। तर आपल्या सर्वांना माहिती आहे की त्रिकोणी संख्या काढताना काय करायचं असतं, दिलेली संख्या पुढची संख्या भागेला 2। ओके, तर तेच आपण इथे केलं, दिलेली संख्या पुढची संख्या भागेला 2, बे 1 बे आणि बे 5 10, 11 5 55, ही झाली आपली लहान संख्या 55। काय झाली आपली लहान संख्या? ओके, ही झाली लहान संख्या। आपल्याला काढायची मोठी संख्या कोणती राहील, मोठा पाया आपल्याला दिलेला आहे 11, म्हणून 11 गुणिले पुढची 12 भागेला 2, बे 1 बे 20 12, 11 सकी 66, ही झाली मोठी संख्या। ओके, ही झाली मोठी। आता पाहायचं आपल्याला त्यांनी काय सांगितलं, लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज किती आहे, 121 आहे, 66 आणि 55, दोघांची बेरीज पहा, 66 55 121। ओके, तर समजलं असेल आपल्याला।